सर्वप्रथम TYBA जनरल या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये या द्वितीय सत्रामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील सत्राचा विचार करता एकूण 5 प्रकरणं आपण या सत्रामध्ये अभ्यासलेली आहेत. मग या सत्रात ती विविध वेगवेगळी 5 प्रकरणं अभ्यासताना म्हणजे अगदी आपण सर्वप्रथम बघितलं संकल्पनात्मक अभ्यास, ते प्रकरण आपण अभ्यासलेलं होतं. त्यानंतर पहिलं जागतिक महायुद्ध, त्यानंतर तिसरं जे प्रकरण होतं रशियन राज्य क्रांती, आणि त्यानंतर पुढील प्रकरणाचा आढावा घेता हुकुमशाहीचा उदय, आणि अगदी त्याच सत्रातील शेवटचं जे प्रकरण होतं महामंदी. अशी एकूण 5 प्रकरणं आपण अभ्यासलेली आहेत प्रथम सत्रामध्ये. आता आपण द्वितीय सत्राला सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला अगदी सर्वप्रथम यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केलेला होता अभ्यासक्रमाची ओळख संदर्भात. त्यामध्ये अगदी प्रकरण 1 ते सत्र 2 पर्यंत, सत्र 1-2च्या सर्व प्रकरणांचा आपण आढावा घेतलेला होता. म्हणजे किती प्रकरणं आपल्याला सत्र 1 मध्ये आहेत, म्हणजे 5 सत्र 1 ला होती आणि सत्र 2 ला जी आहेत ती एकूण 4 प्रकरणं. मग आता या प्रकरणातील म्हणजे दुसऱ्या सत्रातील जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण क्रमांक 6, दुसरे जागतिक महायुद्ध. मग आता या प्रकरणाचा आढावा घेत असताना सर्वप्रथम म्हणजे एकंदरीत आपण सत्र 1चा जर विचार केला तर सत्र 1 मध्ये आपण पहिलं जागतिक महायुद्ध म्हणजे या एका विशिष्ट अशा एका प्रकरणाचा आपण आढावा घेतलेला होता. म्हणजे एकूण 2 जागतिक महायुद्ध आपल्याला अभ्यासासाठी आहेत. मग त्यातील जे पहिलं जागतिक महायुद्ध होतं ते आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलं. 1914ला सुरू झालेलं हे जागतिक महायुद्ध, त्याचे अतिशय भयावह असे जे परिणाम होते त्याचा देखील आपण आढावा मागील सत्रामध्ये घेतलेला आहे. म्हणजे त्याची कारणं काय होती, म्हणजे पार्श्वभूमी, त्यानंतर त्याचे जगावर झालेले जे काही विपरीत परिणाम होते याचा देखील आढावा आपण मागील या सत्रामध्ये या प्रकरणाअंतर्गत घेतलेला आहे. मग आता या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला काय काय बघायचं आहे. सर्वप्रथम दुसऱ्या महायुद्धाची कारणे काय होती किंवा पार्श्वभूमी काय होती. म्हणजे 1939ला सुरू झालेलं हे दुसरं जागतिक महायुद्ध, याची कारणं किंवा पार्श्वभूमी काय होती, त्यानंतर याची सुरुवात आणि व्याप्ती कशी होती, त्यानंतर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचे जगावर काय पडसाद उमटले किंवा जगावर काय परिणाम झाले याचा देखील आढावा आपण याच्यातून घेणार आहोत. आणि या प्रकरणातील अगदी शेवटचा जो मुद्दा आहे त्याचा म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ. म्हणजे प्रकरण क्रमांक आपण दुसरं जे बघितलं प्रथम सत्रामध्ये पहिलं जागतिक महायुद्ध, म्हणजे जेव्हा हे महायुद्ध संपलं त्यानंतरची परिस्थिती जर बघितली आपण तर राष्ट्रसंघ एक जागतिक पातळीवर राष्ट्रसंघ नावाची जी काही एक संघटना होती ती 1920ला अस्तित्वात आली, ती शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने. तशी संयुक्त राष्ट्रसंघ नावाची जी संघटना होती ती दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर या जगाच्या पटलावर उदयास आलेली दिसते. मग आता या प्रकरणाचा आढावा घेताना एक प्रास्ताविक स्वरूपात आपणास काय सांगता येईल. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने म्हणजे आपण बघितलं की जेव्हा महायुद्ध संपलं आणि 1919ला पॅरिस येथे शांतता परिषदेचं आयोजन करण्यात आलं, त्यानंतर 1920ला राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, म्हणजे अशा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. मग त्याचबरोबर जगाच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर हिटलर आणि मुसोलिनी यासारख्या आक्रमक अशा हुकुमशहांचा देखील त्यावेळी उदय झालेला होता. म्हणजे त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला. मग
त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे काय झालं, जागतिक शांतता, सहकार्य व सहजीवन ही जी काही उदात्त तत्व होती ही कुठेतरी लयाला गेलेली दिसतात. म्हणजे तेव्हापासून युद्धाची भीषण जी छाया होती ती जगाला भेडसावू लागलेली होती. म्हणजे व्हर्सायचा तह आणि त्यानंतर झालेले जे काही अनेक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे काही वेगवेगळे तह किंवा करार होते, हे जे हुकुमशाह होते, या हुकुमशहांनी ते पायदळी उडवलेले होते. मग या हुकुमशहांच्या आक्रमक धोरणामुळे काय झालं, युरोपियन राष्ट्रांना आपल्या संरक्षणाबाबत एक विश्वास वाटेनासा झाला. त्यांची जी आक्रमक धोरणं होती या हुकुमशहांची, मग या धोरणांचा विचार करता ही युरोपियन राष्ट्रातील जी काही जनता होती, जी काही राष्ट्र होती ती, त्यांना आपल्या संरक्षणाविषयी एक विश्वास वाटेनासा झाला. म्हणजे हुकुमशहांच्या वाढत्या आक्रमणापासून आपला बचाव जर करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून या विविध राष्ट्रांनी काय केलं, वेगवेगळे करार केले. मग त्यातून काय झालं, युरोप पुन्हा दोन प्रबळ अशा गटामध्ये विभागला गेला आणि या दोन गटाबद्दल म्हणजे थोडक्यात परस्पराबद्दल त्यांच्यात काय झाले, अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यातून शेवटी या दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली. म्हणजे त्यांच्या त्या दोन गटामध्ये जो काही ताणतणाव निर्माण झालेला होता त्याची जागा कोणी घेतली, तर दुसऱ्या जागतिक महायुद्धाने. मग आता या युद्धाची व्याप्ती आणि तीव्रता जर आपण बघितलं तर पहिल्या जागतिक महायुद्धापेक्षा अतिशय जास्त किंवा भयंकर अशी म्हणता येईल. मग आता या दुसऱ्या जागतिक महायुद्धाची पार्श्वभूमी किंवा नेमकी कारणं काय काय होती. म्हणजे आपण बघितलं की पहिल्या जागतिक महायुद्धाचे जगावर अतिशय भयंकर असे परिणाम झालेले होते. त्यामुळं परत असं युद्ध होऊ नये यासाठी शांतता रक्षणास महत्त्व दिलं गेलं. मात्र झालं काय, म्हणजे शांतता स्थापनेसाठी केलेल्या तरतुदींचाच प्रभाव अतिशय मर्यादित अशा स्वरूपाचा होता. किंबहुना यातील काही तरतुदींमुळेच दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी निर्माण झालेली दिसते. म्हणजे हुकुमशाही आणि लोकशाही म्हणजे हे जे काही दोन गट होते परस्पर विरोधी, म्हणजे या दोन, एकीकडे हुकुमशाही होती एकीकडं लोकशाही होती, पुन्हा दोन विरोधी गटामध्ये जग विभागलेलं दिसतं. आणि दुसरं महायुद्ध घडून येण्यासाठी ज्या प्रमाणात पहिल्या महायुद्धाचे परिणाम कारणीभूत मानले जातात, म्हणजे आपण बघितलं ना पहिल्या जागतिक महायुद्धाचे अतिशय भयंकर असे परिणाम झालेले होते. मग ते पहिल्या जागतिक महायुद्धाचे परिणाम जरी दुसऱ्या महायुद्धास कारणीभूत ठरले तरी देखील इतर देखील असे काही घटक होते की ते या दुसऱ्या महायुद्धास कारणीभूत ठरले. मग आता सर्वप्रथम त्याच्यामध्ये पहिलं काय सांगता येईल, व्हर्सायच्या तहाबद्दल आपल्याला बोलता येईल थोडक्यात, की व्हर्सायचा अपमानास्पद तह जो कुणावर लादण्यात आलेला होता, जर्मनी या राष्ट्रावर. म्हणजे व्हर्सायच्या तहाने लादलेल्या अटी हे दुसऱ्या महायुद्धाचं सर्वात महत्त्वाचं कारण मानलं जातं. म्हणजे जर्मनीस पहिल्या महायुद्धासाठी जबाबदार धरण्यात आलं, त्यांचं साम्राज्य नष्ट करण्यात आलं, त्याचबरोबर प्रचंड अशी युद्धखंडणी त्यांच्यावर लादण्यात आली. मानहानी करणारं निर्लष्करीकरण या जर्मनीचं करण्यात आलं. म्हणजे जर्मनीने शांतताविषयक तरतुदी जरी स्वीकारल्या असल्या तरी त्यांच्या मनामध्ये काय होतं, एक सुडाची भावना होती. जे हिटलरने जर्मनीत वर्चस्व निर्माण केलं, राष्ट्रसंघ दुर्बल आहे याची त्याला जाणीव झालेली होती. त्यामुळं आपला प्रभाव जेव्हा वाढत गेला, म्हणजे या हिटलरचा प्रभाव त्याने जसा वाढायला सुरुवात केली आणि पुढील काळामध्ये काय झालं की जसा त्याचा प्रभाव वाढला तर त्यांनी जर्मन जनतेमध्ये एक गोष्ट रुजवण्याचा प्रयत्न केला की आपल्यावर लादण्यात आलेला जो काही व्हर्सायचा तह आहे हा अतिशय अपमानास्पद आहे, आपली मानहानी करणार आहे आणि याचा बदला, या अपमानाचा बदला आपण घेतला पाहिजे असं हिटलरचं मत होतं आणि त्याने त्या अपमानाचा बदला घेण्यास सुरुवात देखील केली. म्हणजे जर्मनीने प्रदेश परत मिळवण्यास, आपले जे गेलेले प्रदेश होते ते मिळवण्यास सुरुवात केली. म्हणजे वरवर जरी त्यांनी शांततेचा देखावा या हिटलरने केलेला होता पण त्यांनी युद्धाची तयारी
केलेली होती. म्हणजे हिटलरच्या आक्रमकतेला राष्ट्रसंघ पुढील काळामध्ये आवर घालू शकला नाही. मग त्याच्यातच पुढं काय झालं, जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला. आता त्यानंतर आहे हुकुमशाही प्रवृत्तींचा उदय व आक्रमक राष्ट्रवाद. म्हणजे 19व्या शतकामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाचा विकास होत गेला. म्हणजे इंग्लंड असेल तुमचा, अमेरिका होता, फ्रान्स होता, या देशांमध्ये काय झालं, लोकशाहीमध्ये राष्ट्रवादास चालना मिळाली. म्हणजे इटलीत मुसोलिनी या हुकुमशहाने आपल्या फॅशिस्ट तत्वज्ञानाचा प्रसार केला आणि तेथे राष्ट्रवादास एक आक्रमक स्वरूप प्राप्त करून दिलं. राष्ट्राच्या हितासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची तयारी होती. जर्मनीचा जर विचार केला तर जर्मनी देखील एक राष्ट्रवादी भावना कुणी वाढवण्याचं काम केलं, या ॲडॉल्फ हिटलरने केलेलं दिसतं. ॲडॉल्फ हिटलर या हुकुमशहाने आपलं नाझी तत्वज्ञान त्यांच्यावर लादलं आणि त्या माध्यमातून त्याने आपली हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मग वर्सायच्या अपमानास्पद तहामुळे जर्मनी राष्ट्राला आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी एक आक्रमणाची गरज आहे अशी धारणा त्या लोकांची होती. म्हणजे कोणाची, या नाझी लोकांची किंवा नाझी तत्वज्ञान त्यांनी स्वीकारलं होतं. म्हणजे नाझीवादाचा पुरस्कार करत हिटलरने काय केलं की जे लोक होते, ज्यू वंशीय लोक यांचा प्रचंड द्वेष करण्यास सुरुवात केली. म्हणजे पहिल्या महायुद्धात पराभवास कोण जबाबदार असेल, तर ते म्हणजे हे ज्यू लोक, आणि पहिल्या महायुद्धाला सर्वस्वी त्यांना जबाबदार धरण्यात आलं. असं या हिटलरचं ठाम मत होतं की यांच्यामुळेच आपला युद्धामध्ये पराभव झालेला आहे. या आक्रमक राष्ट्रवादाच्या कल्पना इटली व जपानमध्ये देखील प्रसारित झाल्या आणि त्यामुळं काय झालं, त्यांनी देखील आक्रमक धोरणाचा पुरस्कार केलेला दिसतो. म्हणजे या आक्रमक धोरणाचाच मग पुढे बदल, त्याच्यातून काय उद्भवलं, हे दुसरं जागतिक महायुद्ध उद्भवलं किंवा या दुसऱ्या जागतिक महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली असं म्हटलं जातं. आता त्यानंतर पुढचं कारण किंवा पार्श्वभूमी काय सांगते की आर्थिक गरजा. म्हणजे युरोपियन राष्ट्रांच्या आर्थिक गरजा हे देखील युद्धाचं एक कारण होतं. म्हणजे वाढत्या उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणारे प्रदेश जिंकणे, उत्पादित मालाला नव्या बाजारपेठा मिळवणे, यासाठी सर्व प्रमुख सत्ता प्रयत्न करीत होत्या. म्हणजे साधारणतः आपण बघितलं 1929 व 1932, म्हणजे या कालखंडामध्ये आर्थिक मंदीची जी काही लाट होती ती आली आणि त्याच्यातून आर्थिक गरजा ज्या होत्या त्या वाढत गेलेल्या दिसतात. म्हणजे पाश्चात्य राष्ट्रांनी संरक्षक जगातील लादण्याचं धोरण त्यावेळी वापरलेलं दिसतं. म्हणजे जर्मनी, इटली आणि त्यानंतर जपान यांच्या ज्या काही अर्थव्यवस्था होत्या, या अर्थव्यवस्थावर विपरीत असे परिणाम झालेले दिसतात. त्यामुळे आर्थिक गरजा पूर्ण करण्यातून राष्ट्रांमध्ये काय झालं, एक स्पर्धा निर्माण झाली, ताणतणाव निर्माण झाला आणि ही स्पर्धा हा जो ताणतणाव होता तो पुढील काळात वाढत गेला आणि याची जागा पुढे कोणी घेतलं, तर या दुसऱ्या जागतिक महायुद्धाने घेतलेली दिसते. त्यानंतर आहे अल्पसंख्याकांचे प्रश्न. म्हणजे या काळात दोस्त राष्ट्रांनी स्वयंनिर्णयाच्या तत्वांची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने केली नाही. म्हणजे याचा प्रभाव लहान लहान राष्ट्रांना अगदी सहन करावा लागला आणि पहिलं महायुद्ध जेव्हा संपलं, ते संपताच आपल्याला सार्वभौमत्व प्राप्त होईल अशी एक आशा या वसाहतींना वाटत होती. म्हणजे वेगवेगळ्या वंशाच्या गटांना देखील आपली राष्ट्र स्वतंत्र होतील असे वाटत होते. म्हणजे काही राष्ट्रांबाबत दोस्त राष्ट्रांनी आपली पक्षपाती वृत्ती दाखवलेली दिसते. म्हणजे ऑस्ट्रियामध्ये जर्मन गटांचे लोक होते, पोलंडमध्ये ही जर्मनांची जी काही संख्या होती ती बऱ्या प्रमाणात होती. म्हणजे हिटलरने विशाल जर्मन राष्ट्राची घोषणा करून इतर राष्ट्रांमधील अल्पसंख्याक जर्मनांना काय केलं की चिथावणी दिली. म्हणजे राष्ट्रसंघाने वांशिक अल्पसंख्याकाचे प्रश्न जपण्यासाठी प्रयत्न केले असले तरी देखील काय झालं, पुढील काळामध्ये वांशिक प्रश्नांचा जो काही तणाव होता तो हळूहळू म्हणजे पुढील काळात वाढत गेलेला दिसतो. त्यामुळे अल्पसंख्याकाची समस्या
हा प्रश्न देखील एक दुसऱ्या महायुद्धास कारणीभूत मानला जातो किंवा ही जी काही समस्या होती ती दुसऱ्या महायुद्धास कारणीभूत मानली जाते. त्यानंतर निःशस्त्रीकरणात अपयश. म्हणजे पहिलं महायुद्ध युरोपियन राष्ट्रांच्या अमर्याद शस्त्र साठ्यांचा परिणाम होता असं म्हटलं जातं. म्हणजे राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय शांततेसाठी शस्त्र कपातीच्या योजनेवर भर दिला. 1921 साली साधारणतः वॉशिंग्टन येथे जी परिषद भरवलेली होती, म्हणजे तेथे आरमारी सामर्थ्यात कपात करण्याचे धोरण तत्वतः मान्य करण्यात आलेले होते. मात्र झालं काय, म्हणजे आरमार कपातीची व्याप्ती मोठ्या जहाजांपुरतीच त्यांनी काय केलं, मर्यादित ठेवलेली होती. त्यामुळे लहान जहाजांची संख्या पुढील काळामध्ये वाढत गेली आणि पॅसिफिक महासागरात जपानने आपलं प्रभाव क्षेत्र पुढील काळामध्ये निर्माण केलं. म्हणजे युरोपातील बडी राष्ट्रे स्वसंरक्षणाच्या तानाखाली म्हणजे आपल्या शस्त्रास्त्रांमध्ये वाढ घडवून आणत होती. त्यातून युरोपातील दारुगोळ्यांची कोठारं निर्माण झालेली दिसतात पुढील काळामध्ये. म्हणजे लष्करी कपात देखील नाममात्र स्वरूपामध्ये झाली. म्हणजे थोडक्यात त्यांना निःशस्त्रीकरण करण्यात एक अपयश आलेलं दिसतं. म्हणजे अशा प्रकारे शस्त्रास्त्रांच्या नियंत्रणात एक ढिलाई आल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाची चाहूल पुढील काळामध्ये निर्माण झालेली दिसते. आता त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते काय सांगता येईल, तर गटबाजीचं प्रोत्साहन. म्हणजे पॅरिस शांतता परिषदेमध्ये इंग्लंड, एक होता फ्रान्स आणि दुसरं अमेरिका, म्हणजे या देशामध्ये जे सहकार्य निर्माण झालं त्यात पुढील काळामध्ये सातत्य राहिलेलं नाही. म्हणजे अमेरिकेने अलिप्तता स्वीकारली, इंग्लंडने अमेरिकेच्या पाठिंब्यातूनच म्हणजे पुढील काळामध्ये फ्रान्सच्या सरहद्द संरक्षणाकरिता स्वतःच अगदी बांधून घेण्यास काय केलं, त्यांनी नकार दिलेला होता. त्यामुळे इंग्लंडने आपल्याला फसवलं असं कोणाला वाटू लागलं, फ्रान्सला वाटू लागलं. मग दुसऱ्या बाजूच्या जर्मनीने इटली व रशियासोबत संबंध वाढवण्यास सुरुवात केली. यातूनच पुढे जपान देखील या गटातटाच्या राजकारणामध्ये सामील झाला आणि अशा प्रकारे गटतटाचं राजकारण सुरू झालं, गटबाजीस प्रोत्साहन मिळालं आणि जग दुसऱ्या जागतिक महायुद्धाकडे झुकलं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे राष्ट्रसंघाचे अपयश. आता आपण बघितलं की पहिलं जागतिक महायुद्ध संपलं, पण पुन्हा असं भयानक युद्ध जगात होऊ नये, कारण त्याचे जे परिणाम होते ते अतिशय भयंकर अशा स्वरूपाचे होते. त्यामुळे आता युद्ध नको, अशा प्रकारचे युद्ध होऊ नये, जगात शांतता प्रस्थापित करावी. जरी काही तंटे वाद बखेडे झाले तर ते अगदी विचार विनिमयाने सोडवावे. त्यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी संघटना असावी, त्याच्यातून जी निर्मिती होते ती संघटना म्हणजे तुमचा राष्ट्रसंघ. पण मग राष्ट्रसंघाची कार्यपद्धती व रचना जर आपण बघितलं ती सदोष अशा स्वरूपाची होती. त्यामुळे सामूहिक सुरक्षितता जी होती ती ही सुरक्षितता त्यांना राखण्यात यश आलेलं नाही. म्हणजे राष्ट्रसंघ हा वर्सायच्या तहाचा एक भाग होता. म्हणजे हे अन्याय्य तह टिकवण्यासाठी विजयी राष्ट्रांनी निर्माण केलेली एक यंत्रणा म्हणजे राष्ट्रसंघ असा समज इतर राष्ट्रांचा झालेला होता. म्हणजे त्याने बड्या राष्ट्रांच्या आक्रमक कृत्यांना पायबंद घातला नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर पुढील काळात बघितलं तर जपानने मांचुरियावर हल्ला केला आणि हल्ला करून तो बळकविला आणि मात्र पुढील काळामध्ये काय झालं, राष्ट्रसंघाने त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळं जपानने काय केलं की राष्ट्रसंघाचे सदस्यत्व पुढील काळामध्ये सोडले. म्हणजे ठीक आहे बाबा, तुम्ही जर एखाद्या तहाच्या कराराच्या विरोधात जाऊन त्या मांचुरियावर हल्ला करताय आणि तो बळकावता आहे तर मग राष्ट्रसंघाला कारवाई करणं साहजिक होतं. पण जेव्हा असं राष्ट्रसंघाने केलं तर जपानने काय केलं, राष्ट्रसंघाचं सदस्यत्व सोडून दिलं. म्हणजे जर्मनी व इटलीत हुकुमशाहीची निर्मिती झाली आणि त्यानंतर या देशांनी देखील काय केलं, राष्ट्रसंघ सोडला. म्हणजे राष्ट्रसंघ या देशांवर नियंत्रण ठेवण्यात व राजकीय प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला. परिणामी काय झालं, या राष्ट्रसंघाला आलेलं जे अपयश होतं हेच पुढं दुसऱ्या महायुद्धाकडे जगाला खेचून घेऊन गेलं. त्यानंतर आहे
अमेरिकेची भूमिका. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर शांतता रक्षणासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आलेली होती. म्हणजे वुडरो विल्सन यांच्या त्या महत्त्वाच्या भूमिकेतून ही साकार झालं असं आपण बघितलं. म्हणजे पण मग पुढील काळामध्ये काय झालं, अमेरिका जो होता तो राष्ट्रसंघात सहभागी झालेला नाही. त्यामुळे आक्रमक राष्ट्रांच्या कृतीवर नियंत्रण ठेवणं इंग्लंड आणि फ्रान्स सारख्या या ज्या काही मुख्य दोन सभासद राष्ट्र जी होती या राष्ट्रांना ते अगदी कठीण झालं. त्यांच्यावर त्यांना नियंत्रण ठेवता आलेलं नाही. म्हणजे अमेरिकेची राष्ट्रसंघातून अलिप्तता, यामुळे इटली व जर्मनी यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित होऊ शकलं नाही. म्हणजे अमेरिकेची ही जी काही भूमिका होती ती देखील एक जागतिक तणावास कारणीभूत ठरली आणि हा जागतिक तणावाच पुढं याचं रूपांतर कशामध्ये झालं, दुसऱ्या जागतिक महायुद्धात झालं. आता त्यानंतर जर आपण बघितलं की वृत्तपत्रे, म्हणजे आता वृत्तपत्रांच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल, की आपण पहिल्या वेळेस देखील बघितलं होतं की वृत्तपत्रांचा जो काही विषारी प्रचार होता तो पहिल्या महायुद्धास कारणीभूत मानला जातो. मग आता तीच भूमिका या वृत्तपत्राने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी घेतलेली आहे. म्हणजे मानवी मनाचं प्रतिबिंब म्हणजे वृत्तपत्र. मग या वृत्तपत्रांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात जे कार्य केलं तेच दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व युद्ध सुरू असताना देखील केलं. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी पराभूत जर्मनीशी भरसायचा तह केला, पण त्यात जर्मनीचा प्रत्येक ठिकाणी काय झालं, अपमान करण्यात आलेला होता. म्हणजे त्याचं सविस्तर वृत्त तत्कालीन वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेलं होतं. म्हणजे तसंच आपण पाहिलं की पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर म्हणजे 1915 साली दोस्त राष्ट्रांनी काय केलं, इटलीशी लंडनचा एक गुप्त करार केला आणि महायुद्ध संपल्यानंतर इटलीचे सर्व प्रदेश मिळवून देण्याचे मान्य केले. पण पहिलं महायुद्ध संपल्यानंतर कबूल केल्याप्रमाणे काय झालं, इटलीला सर्व प्रदेश दोस्त राष्ट्रांनी दिलेले नाही. त्यामुळे हुकुमशहा मुसोलिनी याचा इटलीमध्ये उदय झाला. तर आपण जर्मनीचा जर विचार केला तर जर्मनीमध्ये हुकुमशहा हिटलरचा उदय झाला. म्हणजे पुढे या हुकुमशहांनी काय केलं, त्यांनी स्वीकारलेल्या आक्रमक धोरणामुळे संपूर्ण जग जे होतं ते धास्तावलेलं होतं. मग या हुकुमशहांप्रमाणेच इतरही राष्ट्रांनी काय केलं, लष्करीकरण केलेलं दिसतं. मग या बातम्या ज्या होत्या त्या वृत्तपत्रामध्ये अतिशय सविस्तर वर्णनासहित काय झालं, छापून येऊ लागल्या. जे महायुद्ध उंबरठ्यावर येऊन ठेपले होते या गोष्टी वृत्तपत्रातून येऊ लागल्यामुळं काय झालं, अगदी त्या बातम्या वाचून वाचून म्हणजे लोकांची ती मनस्थिती जी होती ती अगदी तशीच तयार झाली आणि त्याच्यातूनच पुढं काय झालं, या वृत्तपत्रांनी केलेला जो काही प्रचार होता त्याच्यातूनच पुढं जागतिक महायुद्ध उद्भवलं असं म्हटलं जातं. म्हणजे वृत्तपत्रांची ही जी काही कामगिरी होती त्यांनी केलेला जो काही प्रचार होता तो यास कारणीभूत मानला जातो. त्यानंतर आहे जपानचे साम्राज्यवादी धोरण. म्हणजे जपानने आपला प्रभाव वाढवण्याचा काय केलं, तर नेहमीच प्रयत्न केलेला होता. म्हणजे पहिल्या महायुद्धात फायदा झाल्यामुळं जपानची जी काही महत्त्वाकांक्षा होती ती पुढील काळामध्ये वाढत गेलेली दिसते. म्हणजे जपानने या मांचुरियावर हल्ला केला आणि हल्ला करत राष्ट्रसंघातून काय केलं, एक पळ काढला. म्हणजे साधारणतः 1937ला या साम्राज्यवादी प्रवृत्तीमुळे चीनसोबत युद्धाची घोषणा देखील त्यांनी केलेली दिसते. म्हणजे चीनशी युद्ध करून पेकिंग शहर त्यांनी ताब्यात घेतले. इटली व जर्मनीचा पाठिंबा जपानला मिळाल्यामुळे जपानवर नियंत्रण ठेवणं थोडंसं पुढील काळामध्ये अवघड गेलं. म्हणजे जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला अमेरिकेच्या, त्यामुळं अमेरिकेची जी काही आक्रमकता होती ती पुढील काळामध्ये वाढली आणि दुसऱ्या महायुद्धात एक भीषण असं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. त्यानंतर आहे लष्करवाद. म्हणजे आपण काय, लष्करवाद म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जी काही आपण काय म्हणतो अत्यंत आधुनिक स्वरूपाची जी काही शस्त्रास्त्र होती ती वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये निर्माण केली जाऊ लागली. म्हणजे तसं लष्कराचं आधुनिकीकरण होऊ लागलं. म्हणजे वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीनं आपल्याला समोरच्यावर आक्रमण कसं करता येईल, मग त्या दृष्टीने तशी शस्त्रास्त्र वेगवेगळं काही दारुगोळा असेल, लांब पल्ल्याची काही ते वेगवेगळे आपण काय म्हणतो रणगाडे असतील किंवा इतर काही समजा
म्हणजे जे काही युद्ध साहित्य होतं त्याच्यात आधुनिकता आपणास कशी आणता येईल याचा त्यांनी विचार केला. म्हणजे लष्कर भरती त्या काळात अनेक राष्ट्रांनी सुरू केलेली दिसते. म्हणजे लष्कराशिवाय ध्येयसिद्धी होणार नाही हे युरोपियन राष्ट्रांना माहीत होतं. त्यामुळेच मग त्यांनी काय केलं, लष्करीकरणास प्रोत्साहन दिलं आणि दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली. आणि त्यात अगदी शेवटचं जे कारण आहे तात्कालिक कारण. म्हणजे एवढी कारणं आपण बघितली, त्याच्यात अजून आपल्याला सांगतील की पहिल्या महायुद्धाचे झालेले परिणाम, पहिल्या महायुद्धाचे अतिशय भयंकर असे परिणाम आपण बघितलेले होते. पण जे जे काही परिणाम पहिल्या महायुद्धानंतर झाले, हेच परिणाम दुसरं जागतिक महायुद्ध उद्भवण्यास कारणीभूत मानले जातात. अगदी शेवट मला म्हणजे एवढी सर्व काही कारणं होती की ज्याच्यामुळे दुसरं जागतिक महायुद्ध घडून आलं. पण असं एक कोणतं कारण होतं की तत्कालिक कारण, त्या क्षणीचं काय कारण होतं की ज्याच्यामुळं दुसरं जागतिक महायुद्ध अगदी सुरू झालं. म्हणजे 1 सप्टेंबर 1939 रोजी हिटलरने पोलंड या राष्ट्रावर आक्रमण केलं. त्यावेळी इंग्लंडने काय केलं की जर्मनीस युद्ध समाप्त करण्याची एक धमकी दिली. पण हिटलरने काय केलं, या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. त्याने सपशेलपणे दुर्लक्ष केलं. मग परिणामी काय झालं, अगोदर ठरल्याप्रमाणे 3 सप्टेंबर 1939 रोजी इंग्लंड व फ्रान्स यांनी जर्मनी विरुद्ध काय केलं, युद्धाची घोषणा केली. आणि थोडक्यात पहिलं दुसरं जागतिक महायुद्ध जे होतं सुरू झालं. म्हणजे अगदी सुरुवात कधी झालं, म्हणजे तेव्हा त्या हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं 1 सप्टेंबर 1939. तिथं या जागतिक महायुद्धाची सुरुवात झाली. पण अगदी 3चा जर विचार केला, 3 सप्टेंबर, तर इंग्लंड आणि फ्रान्स देखील पुन्हा युद्धामध्ये सहभागी झाला आणि एक वेगळं जे वातावरण होतं युद्धाचं ते तयार झालेलं दिसतं. म्हणजे जर्मनी आणि इटली त्यानंतर जपान यांची एकजूट झालेली होती. म्हणजे यांच्या एकजुटीचं थोडक्यात तत्कालिक कारण बघताना काय सांगता येईल की यांच्यामध्ये एक रोम, बर्लिन, टोकियो अक्षर जो होता यांच्यामध्ये करार झाला थोडक्यात. म्हणजे जपान व जर्मनीमध्ये मैत्री करार साधारण 1936 मध्ये झाला. तर 1937 मध्ये मुसोलिनी त्याच्यामध्ये सामील झाला. आणि या तीनही राष्ट्रांच्या कराराला काय म्हटलं जातं की रोम, बर्लिन, टोकियो अक्ष. म्हणजे कारण ही तीनही राष्ट्र जी होती ती एकाच अक्षावर होती, म्हणून त्याला रोम, बर्लिन, टोकियो अक्ष म्हटलं जातं. म्हणजे अमेरिकेने आपण बघितलं की 1929 पासून जागतिक राजकारणात भाग घेण्यास सुरुवात केलेली होती. म्हणजे हुकुमशाही राष्ट्रांचा एक गट व त्याच्या विरोध करणारा दुसरा जो काही गट होता तो म्हणजे लोकशाही गट. मग आता जर्मनी आपण समजा ठीक आहे, तत्कालीन कारण काय म्हटलं जातं की हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाची सुरुवात झाली. पण आक्रमण का केलं, या हिटलरने काय केलं, म्हणजे जर्मनी राष्ट्राने थोडक्यात की पोलंड या राष्ट्राकडे टँजिंग नावाचं जे बंदर होतं ते बंदर आणि पॉलिश कॉरिडॉरची मागणी केली. आणि पोलंडनं काय केलं ही टँजिंग बंदराची आणि पॉलिश कॉरिडॉरची जी काही हिटलरची किंवा त्या जर्मनीची जी मागणी होती ती त्यांनी धुडकावून लावलेली होती. त्यामुळं काय झालं, मग तो विरोध या जर्मनीला सहन झाला नाही आणि हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं आणि अशा प्रकारे दुसऱ्या जागतिक महायुद्धाची सुरुवात झाली. म्हणजे 1939 साली आपण जर विचार केला की 1 सप्टेंबर रोजी साधारण पोलंडमध्ये या ज्या काही सेना होत्या, जर्मन सेना घुसल्या आणि तिथे त्यांनी हल्ले करण्यास सुरुवात केली. म्हणजे त्यानंतर मग एका पाठोपाठ अनेक देश या युद्धामध्ये ओढले गेले आणि अतिशय भयानक असं जे स्वरूप होतं त्या युद्धास प्राप्त झालं. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण दुसऱ्या जागतिक महायुद्धाची जी काही पार्श्वभूमी होती किंवा जी काही कारणं होती ती आज आपण अभ्यासलेली आहेत. म्हणजे प्रकरण 6 म्हणजे दुसऱ्या सत्रातील हे पहिलं प्रकरण. यानंतरच्या प्रकरणावर आपण पुढं जो काही टॉपिक असेल तुमच्या सिलेबसनुसार तो आपण पुढील लेक्चरला बघणार आहोतच. सो आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.